अमरावतीमधल्या परतवाडा इथल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणामधला मुख्य आरोपी अयान अहमद याचे नवनवीन कारनामे दररोज समोर येत आहेत आणि आता त्याचा एक जुना व्हिडिओ पुन्हा नव्याने व्हायरल झालाय, ज्यामध्ये बंदूक, नोटांचे बंडल, 4 मोबाईल, महागडी थार गाडी हे सगळं या व्हिडिओमध्ये दिसून आलंय। अयान अहमदने वापरलेली ही जी गाडी आहे तर परतवाडा इथल्या राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची ही गाडी असल्याचं निष्पन्न होत आहे। या संदर्भात आज पोलीस अधीक्षकांनी माहिती देखील दिली। परतवाडा इथे संजय ऑटो पार्ट्सचं दुकान असल्याचं कळतंय। आरोपी अयान आणि राजेश प्रजापती यांचे नेमके संबंध काय यावरून देखील सध्या पोलीस चौकशी करतायत। गुन्हेगाराचे आपण जे व्हिडिओ पाहत आहात त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे की याच्याकडे 4 आयफोन आपल्याला दिसत आहेत। 4 आयफोन सोबतच आपल्याला एक रिव्हॉल्वर सुद्धा दिसत आहे। दुसरा व्हिडिओ आपण पाहिला तर त्याच्यामध्ये नोटाचे बंडल आपल्याला दिसत आहे। निश्चितच याच्यामागे कोणाचा तरी हात आहे। पोलीस प्रशासनाने यावर चौकशी करावी आणि प्रत्येक गुन्हेगारावर कठोर ती कारवाई करावी। गुन्हेगाराचे आपण जे व्हिडिओ पाहत आहात त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे की याच्याकडे 4 आयफोन आपल्याला दिसत आहेत। 4 आयफोन सोबतच आपल्याला एक रिव्हॉल्वर सुद्धा दिसत आहे। दुसरा व्हिडिओ आपण पाहिला तर त्याच्यामध्ये नोटाचे बंडल आपल्याला दिसत आहे। निश्चितच याच्यामागे कोणाचा तरी हात आहे। पोलीस प्रशासनाने यावर चौकशी करावी आणि प्रत्येक गुन्हेगारावर कठोर ती कारवाई करावी। व्हेकल कोणाची आहे आणि व्हेकलमध्ये जे काही मोबाईल आणि इतर सामग्री जे दिसत आहे, इन्क्लुडिंग एक पिस्टल म्हणून पण ते दिसत आहे, त्यांची पण मी जे आहे खात्री करणार आणि त्या संबंधित जे काही लोक आहे त्यांची जर काही क्रिमिनल इन्व्हॉल्वमेंट असा काही निदर्शनात आला तर नक्की त्यांच्यावर पण संबंधित कायदेशीर कारवाई आम्ही करणार। तर याच प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आज पत्रकार परिषद देखील घेतली होती। मुख्य आरोपी असणाऱ्या अयान अहमद याला अटक करण्यात आली आणि यानंतर पीडितांनी तक्रार नोंदवावी असं आवाहन देखील पोलिसांनी केलंय। याआधी देखील पोलिसांनी आवाहन केल्यानुसार काही तक्रारी समोर आल्या आहेत। यानुसार पोलिसांनी गुन्ह्याची नोंद देखील घेतली आहे, परंतु आणखी काही पीडित असतील तर त्यांनी देखील पुढे यावं, तक्रार नोंदवावी असं पोलिसांचं आवाहन आहे। की एक मुली जे आहे ते रेकॉर्डवर येऊन त्यांची स्टेटमेंट जे आहे त्यांनी दिलेली आहे। तर आय अगेन रिक्वेस्ट इतर विक्टिम्सला की काइंडली तुम्ही पण समोर येऊन ऑन रेकॉर्ड जे काही तुम्हाला स्टेटमेंट द्यायची आहे तसं तुम्ही कृपया समोर येऊन स्टेटमेंट द्या आणि ऑब्वियसली तुमची जे आयडेंटिटी आहे ते 100% गोपनीय ठेवणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.